गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिवस म्हणून आपण भारतामध्ये साजरा करतो. पण भारतामध्ये विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मित्रांनो, त्याचं कारण आज आपण बघूया. 28 फेब्रुवारीला का साजरा केला जातो ना, कारण 28 फेब्रुवारी 1928 रोजी सी.व्ही. रमन यांनी एक शोध लावला होता. त्यांनी काय शोध लावला होता, तर रमन इफेक्ट हा त्यांनी शोध लावला होता. रमन इफेक्ट म्हणजे काय, तर त्यांचं म्हणणं असं होतं, ज्यावेळेस एखादी पारदर्शक वस्तू असेल, त्या पारदर्शक वस्तूवर जर सूर्यकिरण पडली तर दुसऱ्या बाजूने ते निघताना स्कॅटर्ड होऊन निघतात. त्याच्या अगोदर असं समजत होते, ज्यावेळेस एखाद्या पारदर्शक वस्तूवर सूर्यकिरण पडली तर तशाच तशी ते दुसऱ्या बाजूने निघतील. पण सी.व्ही. रमन यांनी ते विधान खोडून काढलं. ते काय म्हटले की ज्यावेळेस एखाद्या पारदर्शक वस्तूवर सूर्यकिरण पडतात ते दुसऱ्या बाजूने निघताना जशाच तशी नाही निघत, ते स्कॅटर्ड होतात म्हणजे बऱ्यापैकी कलर्स मध्ये ते पसरलेले असतात. हे सी.व्ही. रमन यांनी शोधून काढले 1928 मध्ये. आणि 1928 मध्ये त्यांनी त्याचा शोध लावून प्रेझेंट पण केलं होतं. ओके, ज्यावेळेस ते इंग्लंड वरून कलकत्त्याला यायला एका बोट मध्ये बसलेले होते, त्यावेळेस त्यांचं लक्ष समुद्राच्या पाण्याकडे गेलं आणि समुद्राच्या पाण्याकडे बघून त्यांनी म्हटलं की समुद्राचं पाणी निळच का असतं. ओके, सो आपल्याला जर आज प्रश्न विचारला समुद्राचं पाणी निळं का असतं, तर आपण सहज सांगू आकाशाची सावली त्या समुद्रावर पडते त्यामुळे त्याचं पाणी निळं असतं. पण ऍक्च्युली तसं नसल्यामुळे, तसं नाहीये, हे सी.व्ही. रमन यांनी शोधून काढलं. सो पारदर्शक वस्तू ज्यावेळेस सूर्यकिरण पडतात त्यावेळेस ती बऱ्यापैकी प्रमाणात स्कॅटर्ड होतात. बऱ्यापैकी प्रमाणात ज्यावेळेस ती स्कॅटर्ड होतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डार्क कलर असतो तो ब्ल्यू. त्यामुळे ज्यावेळेस सूर्याची किरण समुद्रावर पडतात त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्कॅटर्ड होणार जो कलर असतो तो असतो ब्ल्यू. त्यामुळे तो समुद्राचं पाणी आपल्याला ब्ल्यू दिसून येतं मित्रांनो. हे सी.व्ही. रमन यांनी शोधून काढलं. त्यामुळे 1986 पासून आपण भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो. हॅव अ गुड